देन जेव्हा जे पुढचे चॅप्टर्स आहेत ह्याचे सगळे, तर त्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला काय होणार आहे, फक्त ह्याचे क्लासेस बघायचे. मेकॅनिझम वी ऑलरेडी स्टडी, देन इट्स युजेस, देअर इंटरॅक्शन, देअर ऍडव्हर्स डिफेक्ट, देअर ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. ऍक्च्युअली वी आर ऑलरेडी कम्प्लिटेड इन दिस पार्ट. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. म्हणजे हा चॅप्टर खूप मोठा आहे. मोठा कशासाठी आहे, तर सगळे क्लासेस यातच कव्हर होत आहेत. इथून पुढे आपल्याला काय करायचंय, तर फक्त क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग अँड द स्पेसिफिक ड्रग्स युज्ड इन दॅट ट्रीटमेंट. All of you understood? In anti-anginal, anti-arrhythmic, anti-diuretics, there. Clear? Then the first class of the antihypertensive agent, it is a diuretics. Clear? What is a diuretics? Diuretics are the agent which will causes the excretion of the water and the ions outside the body. काय करतात हे डायुरेटिक्स? तर जे एक्सेस असणार वॉटर आहे बॉडी मधलं आणि जे काही फ्लुइड साल्ट आहे, तर ते काय करतायत, बाहेर पाडतायत. ह्याचा इफेक्ट हार्ट वरती काय होणार आहे, दॅट विल बी रिस्पॉन्सिबल टू डिक्रीज द ब्लड व्हॉल्यूम. म्हणजे 10 सपोज 5 लिटर ब्लड आहे, त्यातलं 200 ml 300 ml जर युरिन एक्सक्रीट झालं, तर त्या 5 लिटर मधलं 200 400 जे काही ml युरिन एक्सक्रीट होणार आहे, तेवढं व्हॉल्यूम ब्लड मधनं मायनस होणार आहे. क्लिअर? दॅट विल डिक्रीजेस द हार्ट प्रेशर. म्हणजे जे हार्टला 5 लिटर ब्लड पंप करायचंय, त्यातला असंही 2-250 ml कमी होईल. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? इट इज अ सिंपल लॉजिक. Then diuretics have been standard antihypertensive drug over the past 4 decades. Throughout, they were not directly related with the lowering of the blood pressure. म्हणजे डायरेक्ट त्यांचा ब्लड प्रेशर कमी करतो असा कुठलाच रोल नाहीये, बट इट विल ऍक्ट बाय द कॉम्प्लिमेंटरी मेकॅनिझम. म्हणजे इकडचं तिकडचं फर्दर दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या कव्हर करत जातात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होतं, पर्सनचं कमी होतं. द अँटीहायपरटेन्सिव्ह ऍक्शन ऑफ द डायुरेटिक्स इज गेट लॉस्ट व्हेन द साल्ट इनटेक इज हाय. म्हणजे जर एखादा पर्सन डायुरेटिक्स घेतोय आणि त्याच्याबरोबरच तो खूप जास्त साल्ट इनटेक करतोय, मीन्स ही विल ईट द पिकल, देन दॅट पर्सन विल टेक द साल्ट इन डेली रुटीन, देन दॅट विल बिकम अ प्रॉब्लेमॅटिक. म्हणजे जर डायुरेटिक पण घेतोय आणि जेवणात खूप सारं मीठ पण खातोय किंवा साल्ट खातोय तो पर्सन, तर त्या पर्सनचा यूज होत नाही while taking the diuretics. All of you understood? Then the salt restriction, it plays the same role as like a diuretics. म्हणजे जर त्या पर्सननी साल्ट नाही घ्यायचं ठरवलं, साल्ट नाही खायचं ठरवलं, तर तो जी ऍक्शन मिळणार आहे त्या पर्सनला ती सेम कुणासारखी असणार आहे, ऍज लाईक अ डायुरेटिक्स. अंडरस्टूड? देर आर स्पेसिफिकली युज्ड as diuretics. It is a thiazide diuretic and the furosemide like derivative, high ceiling diuretics. म्हणजे मोस्टली जर कोणाचा अँटीहायपरटेन्सिव्हची ट्रीटमेंट सुरू असेल, मग त्या केसमध्ये तुम्ही जर त्यांचं प्रिस्क्रिप्शन बघितलं, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की मोस्टली लोकांना थायझाइड डेरिव्हेटिव्ह आणि फ्रुसेमाइड लाईक ड्रग्स हे प्रिस्क्राईब करतात. देन व्हॉट इज अ थायझाइड डेरिव्हेटिव्ह? These are the diuretics of the choice in an uncomplicated hypertension. The fall in a blood pressure developed after the 2 to 4 weeks after the treatment. म्हणजे जेव्हापासून ह्याची ट्रीटमेंट स्टार्ट करतो आपण, तर त्यानंतर 2 ते 4 आठवड्यांनी आपल्याला दिसायला लागतं की हा त्या पर्सनचा बीपी थोडा नॉर्मलला येतोय. द लॉंग टर्म ट्रीटमेंट विथ द थायझाइड, then it will not produce the effect on the heart rate, cardiac output and the total peripheral resistance is reduced. क्लिअर? म्हणजे जर लॉंग टर्म ट्रीटमेंट घेतली तर त्याचा इफेक्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. क्लिअर? देन ऑलरेडी वी आर स्टडीड दिस. देन व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन? What is the mechanism? What is the exactly how the diuretics is showing its antihypertensive action? There are proposed mechanism. Why? Because we are not the diuretics is not directly related with the hypertension. म्हणजे as such diuretics चा आणि hypertension चा डायरेक्ट काहीच कनेक्शन नाहीये. वी आर प्रपोजिंग द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. म्हणजे मे बी असं होऊ शकत असेल, त्याच्यामुळे हे होत असेल, त्याच्यामुळे ते होत असेल. दॅट इज अ प्रपोज्ड मेकॅनिझम. द डायुरेटिक्स विल रिड्यूसेस द प्लाझ्मा एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम बाय द 5 to 15%. म्हणजे ज्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, जे कुठं अँकलवर डिपॉझिट झालंय, हँड्स मध्ये डिपॉझिट झालंय, तर तिथं जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे, म्हणजे सूज येते. बऱ्याचदा बघतो आपण एजेड लोक असतात त्यांच्या पायावर सूज आलेली असते. वाय इट इज सो? बिकॉज दर ब्लड प्रेशर गेट इम्बॅलन्स्ड. देन दॅट इज नथिंग बट द डिपॉझिशन ऑफ द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. तिथे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड डिपॉझिट झालेलं असतं, त्यामुळे पाय सुजलेले दिसतात आपल्याला. क्लिअर? And if we are given the diuretics, then it will reduces the plasma. ब्लड मधलं जे प्लाझ्मा आहे तर ते कमी करतं.
त्याचबरोबर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम ते पण कमी होतं. मग अल्टिमेटली इफेक्ट काय होतो ह्याचा? इट विल कॉजेस द डिक्रीज द कार्डियाक आउटपुट. का? तर हार्ट भरलंच जात नाहीये, तर मग ते आउटपुट पण काय होणार आहे त्याचं? कमी होणार आहे. इट इज अ कॉमन. देन subsequently by the compensatory mechanism. What is the compensatory mechanism? It will causes the regain balance between the sodium and the plasma volume, and cardiac output is restored. That will responsible for the decreasing the peripheral resistance and resulting into the fall in the blood pressure. म्हणजे काय करता डायुरेटिक्स? युरिन मध्ये सॉल्ट बाहेर पाडून देतं. क्लियर? इट इज अ कॉमन कन्सेप्ट, आपल्याला माहिती आहे. युरिन इज नथिंग बट द साल्ट अँड द वॉटर. मग साल्ट बाहेर टाकून दिलं, साल्ट बाहेर टाकून दिलं की त्याबरोबर काय होणार आहे? वॉटर पण बाहेर जाणार आहे. क्लियर? वॉटर आणि साल्ट बाहेर गेलं की काय होणार आहे? कार्डियाक आउटपुट गेट रिस्टोर्ड. व्हॉट इज द रिस्टोर्ड? म्हणजे नॉर्मल माणसांसारखं होतं. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड घेतं डायुरेटिक आणि एक्सक्रीट करून टाकतं. त्यानंतर जे कार्डियाक आउटपुट आहे ते थोडं थोडं नॉर्मल होतं आणि त्यामुळे जे पेरिफेरल रेजिस्टन्स आहे, म्हणजे बाहेरचा ब्लड व्हेसल वरती जो प्रेशर आहे, तर दॅट प्रेशर विल गेट द डिक्रीज. प्रेशर कमी होतं आणि ओव्हरऑल ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून काय होतं? तर ब्लड प्रेशर गेट डिक्रीज्ड. देन रिडक्शन इन अ टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स बाय डिक्रीजिंग द इंट्रासेल्युलर सोडियम कॉन्सन्ट्रेशन इन अ व्हॅस्क्युलर स्मूथ मसल. जे व्हेसल्स असतात स्मूथ मसलचे, त्यातलं पण साल्ट काय होतं? बाहेर येतं, कमी होतं एक्सक्रीट होण्यासाठी. क्लियर? अँड दॅट विल डिक्रीज द स्टिफनेस ऑफ द व्हेसल वॉल. म्हणजे जे रिजिडिटी आली आहे त्याला, ती कमी होऊन काय होतं? फ्लेक्झिबिलिटी येते. क्लियर? इलास्टिक जर जास्त ओढलं तर ते ताणतं, पण जर ते खराब झालं असेल इलास्टिक, आपण त्याला ओढायचा प्रयत्न केला, वेदर इट विल शोइंग द स्ट्रेचिंग? नो. अंडरस्टूड? द सेम मेकॅनिझम इज ऍप्लिकेबल फॉर द ब्लड व्हेसल. जेवढी जास्त फ्लेक्झिबल ब्लड व्हेसल असते तेवढी ती जास्त प्रेशर बेअर करू शकते. जेवढी ब्लड व्हेसल स्टिफ असते तेवढी तिला प्रेशर सहन होत नाही. क्लियर एव्हरीवन? सोडियम जेवढं जास्त ब्लड व्हेसल मध्ये तेवढी त्याची रिजिडिटी जास्त. इट विल कॉजेस द फ्रिक्शन. का? तर ती स्ट्रेचच नाही होणार जर ब्लड प्रेशरली फ्लो होतोय तर. क्लियर? अँड इनडायरेक्टली द डायुरेटिक शोइंग द व्हॅसोडायलेटरी ऍक्शन. डायुरेटिक्स काय करताय? त्या ब्लड व्हेसलचं जे स्ट्रेचिंग आहे, इलास्टिसिटी आहे, ते बॅलन्स करताय. त्यामुळे अल्टिमेटली द डायुरेटिक्स इज शोइंग द व्हॅसोडायलेटरी ऍक्शन. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ऑल ऑफ यू गॉट? लक्षात येत आहे कसं डायुरेटिक ऍक्शन दाखवतं ऍज लाईक अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. क्लियर एव्हरीवन? देन next class, it is a high ceiling diuretic. Example is a furosemide. The strong diuretic but weak as compared to thiazide. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? फ्रुसेमाइडला इट इज अ स्ट्रॉंग डायुरेटिक्स, पण हे कोणापेक्षा वीक आहे? ऍज लाईक अ थायाझाइड डायुरेटिक्स. बिकॉज आफ्टर द ऍडमिनिस्ट्रेशन नायट्रोयुरेटिक ऍक्शन इज ऑब्झर्व्ड ओनली फॉर द 4 to 6 hours आफ्टर द ऍब्सॉर्प्शन अँड कॉजेस द रिअब्सॉर्प्शन ऑफ द सोडियम. म्हणजे एखादा फ्रुसेमाइड डेरिव्हेटिव्ह घेतला एखाद्या पेशंटने, तर फक्त 4 ते 6 तासापर्यंतच त्याच्यात बॉडीमध्ये सोडियम एक्सक्रीट व्हायला स्टार्ट होतं. त्यानंतर 6 तासांच्या नंतर काय होतं आपल्याला? तर त्या पर्सनची बॉडी परत सोडियम रिअब्सॉर्ब करायला स्टार्ट करते. म्हणजे अल्टिमेटली परत सोडियम आलं, सोडियम बरोबर कोण येणार आहे? वॉटर पण येणार आहे आणि परत ब्लड व्हॉल्यूम काय होणार आहे? वाढलेलं असणार आहे. क्लिअर? त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो? जरी हे असायला स्ट्रॉंग डायुरेटिक असलं तरी पण थायाझाइड पेक्षा हे कमी इफेक्टिव्ह आहे. ऑल ऑफ यू गॉट? का कमी इफेक्टिव्ह आहे? मात्र 6 तासांनंतर ते सोडियमला रिअब्सॉर्ब करायला स्टार्ट करतं आणि सोडियम रिअब्सॉर्ब होताना त्याच्याबरोबर काय होतं? द वॉटर इज ऑल्सो केम इनसाइड द बॉडी अँड अल्टिमेटली व्हॉट इज हॅपनिंग? इट विल कॉजेस द इन्क्रीजिंग द ब्लड व्हॉल्यूम. ऑल ऑफ यू गॉट? अंडरस्टूड? Then high ceiling diuretics are showing the various side effects like fluid and electrolyte imbalance. ह्याचा मेजर डिसएडवांटेज काय आहे हाय सिलिंग डायुरेटिक्सचा? इट विल कॉजेस द imbalance between the fluid and the water, electrolyte and the water. Sorry, electrolyte and the water. Then weakness is also observed in that particular patient. So high ceiling diuretics is not much preferred as compared to thiazide diuretic.
The high ceiling diuretics is only indicated in the following cases. म्हणजे मग आता ठीक आहे, एवढं आपल्याला माहिती आहे बाबा, घेतल्यानंतर इम्बॅलन्स होतोय, त्या पर्सनला विकनेस येतोय. देन व्हाय वी आर प्रेफरिंग, मग तरी पण माहिती आहे, तरी पण का देतो आपण? बिकॉज सम पर्सन इज हॅव्हिंग अ क्रोनिक रेनल फेल्युअर. इन दॅट केस द थायझाइड इज इन्फेक्टिव्ह. म्हणजे एखाद्या पर्सनचे किडनी फेल झाले तर त्या केसमध्ये थायझाइड इफेक्ट दाखवत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? फ्रुसेमाइड द्यावं लागतं. नेक्स्ट, इट इज अ को एक्झिस्टिंग ऑफ द रिफ्रॅक्टरी CHF. म्हणजे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे त्या पर्सन मध्ये. Then in some patient there is a fluid retention. म्हणजे फ्लुइड रिटेन्शन होत आहे ड्यू टू द यूज ऑफ द पोटंट व्हॅसोडायलेटर. म्हणजे त्या पर्सननं व्हॅसोडायलेटर घेतलंय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी. मग ब्लड व्हेसल डायलेट झाली की बॉडी काय करते? मेसेज पाठवते किडनीला की ब्लड व्हॉल्यूम कमी झालंय. मग किडनी काय करते? परत सोडियम आणि वॉटर रिअब्सॉर्ब करते. मग जेव्हा असं काहीतरी वेगळं मेकॅनिझम घडत असतं तर त्या केसमध्ये आपण काय करतो? त्या पर्सनला हाय सिलिंग डायुरेटिक इज ऍडवाइज इन केस ऑफ सच कंडिशन्स. ऑल ऑफ यू गॉट. कधी कधी देतो आपण जेव्हा त्या पर्सनची किडनी फेल असेल. नेक्स्ट, when that person is suffering from the CHF, congestive heart failure, and next it is a when that person is taken the vasodilator, due to that the retention of the sodium and water takes place. To avoid that complication, they are combined with the high ceiling diuretics. All of you clear? Then what are the properties of the thiazide diuretics as an antihypertensive? म्हणजे थायझाइड डायरोटिक्सचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय जास्त प्रॉपर्टी चांगल्या आहेत की ज्याच्यामुळे आपण त्यांना यूज करतो ऍज लाईक अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. ऑल ऑफ यू क्लिअर? म्हणजे का वापरतो आपण? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट वी हॅव टू प्रेफरिंग द थायझाइड डायरोटिक्स एज अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट? फर्स्ट, once a day dose is sufficient. म्हणजे एक दिवसात एकदाच एक डोस सफिशियंट आहे ऍक्शन दाखवायला. नेक्स्ट, there is a no fluid retention and the no tolerance. म्हणजे एखादा there is a fluid retention is not takes place as like a furosemide derivative. Next, it will not produces the postural hypertension and the CNS side effects. म्हणजे जे thiazide diuretic आहे त्याला CNS side effect नाहीये. Next, it will produces the effect on the isolated systolic hypertension where the systolic blood pressure is get increased while the diastolic remain the constant. असं पण एक पर्टिक्युलर कंडिशन आहे. तर त्या कंडिशन मध्ये थायझाइड डायुरेटिक हे स्वतःची ऍक्शन दाखवते. देन इट इज अ लेस हायपोकॅलेमिक ऍक्शन. म्हणजे पोटॅशियम लेवलला सुद्धा पोटॅशियमची जे लेवल आहे तर ती सुद्धा हे काय करते? बॅलन्स ठेवते. क्लिअर? सो देर इज अ कॅल्शियमची लेवल इट विल गेट बॅलन्स्ड. सो देर इज अ नो चान्सेस ऑफ द हिप फ्रॅक्चर. म्हणजे मोस्टली असं होत असतं की एजेड लोक असतात, आपण बघतो की कुठेतरी पडले, त्यांना सिरियस फ्रॅक्चर झालं आणि ते परत रिकव्हरच नाही झालं. व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज दॅट पर्सन इज टेकन द डायुरेटिक्स. कंटिन्युअस प्रोलॉंग डायुरेटिक थेरपी असते, त्याच्यामुळं त्या पर्सनचं कॅल्शियम लेवल बॉडीतलं कमी व्हायला लागतं आणि त्यानंतर सडनली कुठेतरी पडले ते तर लगेच हिप बोन त्यांचं फ्रॅक्चर होतं आणि त्यानंतर लाईफ लॉंग ते बेड रिडन असतात. क्लिअर? सो ते सगळं थायझाइडच्या रिलेटेड कमी होतं. क्लिअर? अदर हाय सिलिंग डायुरेटिक असतील फ्रुसेमाइड वगैरे डेरिव्हेटिव्ह तर ते जरा कॉम्प्लिकेशन जास्त होतात त्या केसमध्ये पडल्यानंतरच्या. क्लिअर? सो दॅट विल साइड इफेक्ट्स आर ओव्हरकम इन केस ऑफ अ थायझाइड डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? देन द मेन मेजर ऍडव्हान्टेज इज दॅट द थायझाइड डेरिव्हेटिव्ह इज अवेलेबल ऍट अ लो कॉस्ट. कमी कॉस्ट मध्ये अवेलेबल आहे. क्लिअर एव्हरीवन? देन व्हॉट इज द करंट स्टेटस? सध्या काय आहे की बाबा काय आहे डायुरेटिक्सला काय म्हणून बघतात सध्या ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह? नाउअडेज द डायुरेटिक्स इज नॉट मच प्रेफर्ड. सध्याच्या कंडिशन मध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून डायुरेटिक्सला जास्त प्रेफरन्स नाहीये. का नाहीये? बिकॉज इट इज हॅव्हिंग द व्हेरियस ड्रॉबॅक्स. विच ड्रॉबॅक्स? फर्स्ट, इट इज अ हायपोकॅलेमिया. द all diuretics are showing the hypokalemia condition that will be causes the muscle pain and the lost energy. Next, it will produce the erectile dysfunctioning in the males. Why it is so? Because there is a carbohydrate intolerance takes place. Then there is a pro-insulin to insulin conversion is not properly done, so that there is a precipitation of the diabetes, and that all diabetes is nothing but the happening effect on the male erectile dysfunction. Clear?
then next it will produce the dyslipidemia. Clear? Means it is a increasing the level of bad lipids and decreasing the level of good lipids. Ultimately there is a increasing the chance of atherosclerosis. म्हणजे आर्टरी मध्ये प्लाग होण्याचे चान्सेस वाढतात अशा केस मध्ये. देन इट विल बी कॉजेस द हायपर युरिसेमिया. युरेट एक्सक्रिशन थांबतं डायुरेटिक्स मुळे, युरिन जात नाहीये त्यामुळे त्याच्याबरोबर सॉरी युरेट एक्सक्रिशन इज गेट स्टॉप्ड. व्हाय? वी आर एक्सक्रिटिंग द साल्ट जास्त बाहेर टाकायचा प्रयत्न करतो आपण, त्यामुळे युरेट लेवल काय होतं तर वाढत राहते बॉडीमध्ये आणि इन्क्रीजिंग द चान्स ऑफ द गाउट. का तर डिपॉझिट झालेले युरेटचे क्रिस्टल आहे ते कुठे जाऊन डिपॉझिट होणार आहे तर इन केस ऑफ अ सायनोवियल फ्लुइड, आणि त्यानंतर तिथे चान्स काय होतो, देयर इज अ चान्स टू इन्क्रीज द चान्स ऑफ अ गाउट. देन इन्क्रीज द इन्सिडन्सेस ऑफ द सडन कार्डियक डेथ. कधी कधी असं होतं की सडन हार्ट अटॅक येतो आणि डेथ होते. वेट फॉर 1 minute, I will rejoin the session.
Okay. Audible, am I? Yes, ma'am. Okay, sorry for the interruption, but your colleagues are there. They are collecting their documents. Means final years, pass outs. Okay. Then, where we are? Uricemia. Okay. Then, there is a chance of the sudden cardiac death takes place. So that nowadays the diuretics is not much preferred. Then low dose thiazide therapy. मग जर समजा हे डिसएडव्हान्टेजेस कमी करायचे आहेत आपल्याला, व्हॉट वी आर डुईंग, वी आर गिव्हिंग द लो डोस थायझाइड थेरपी. कमी डोसची थायझाइड थेरपी द्यायची. सो दॅट व्हॉट इज हॅपनिंग, लेस सिरम पोटॅशियम लेवल फॉल, सो दॅट द हायपोकॅलेमिया डज नॉट अकर. म्हणजे त्या पर्सनला काय करायचं, लो डोस थायझाइड द्यायचं. लो डोस थायझाइड दिल्यानं काय होतं, तर हायपोकॅलेमिया होत नाही त्या पर्सनला. क्लिअर. देन continue ECG recording so that not increase the evidences of the arrhythmia. म्हणजे ज्या पर्सनला आपण लो डोस थायझाइड देतोय तर त्या पर्सनचं काय करायचं, कंटिन्युअसली ECG रेकॉर्ड करायचा. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आता अरेथमिया व्हायला लागलाय, वी हॅव टू स्टॉप द थायझाइड थेरपी. क्लिअर. देन there is an increased impaired glucose tolerance, so the or increase the serum cholesterol level over the long term is a minimal. म्हणजे कमी डोस देतोय त्याच्यामुळे जे ग्लुकोज टॉलरन्स आहे, सिरम कोलेस्टेरॉल लेवल वाढतीये, हायपर युरिसेमिया आहे, ह्याचे इन्सिडन्स काय होणार आहेत, कमी होणार आहेत. क्लिअर. देन ओव्हरऑल मॉर्टॅलिटी अँड द मॉर्बिडिटी इज रिड्युस्ड इन टर्म्स ऑफ लॉंग टर्म ट्रायल. जर डोस कमी केला तर मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी पण काय होती, कमी होते. ऑल्दो नॉट इफेक्टिव्ह ऍज अ एसी इनहिबिटर. जरी एवढं सगळं असेल, लो डोस मध्ये देऊ शकतो, मग त्याचे ऍडव्हान्टेजेस जे डिसएडव्हान्टेजेस आहेत ते थोडे कमी होतात, पण तरीही एसी ही इनहिबिटर्स इतके हे डेरिव्हेटिव्ह चांगले नाही. ऑल ऑफ यू क्लिअर. सो दॅट नाउअडेज द डायुरेटिक्स इज नॉट प्रेफर्ड. देन द नेक्स्ट क्लास amongst the diuretic class, it is a potassium sparing diuretics. Potassium sparing diuretics, it is the next class of the diuretics. What is it that the name itself suggested that these derivatives are not causes the loss of the potassium. म्हणजे पोटॅशियमचा लॉस करत नाही हे एजंट. सो त्याला आपण काय म्हणतोय, these are the agent which is called as a potassium sparing diuretics. Example, it is a spironolactone. Spironolactone, it is not favorable condition. Why? Because it will causes the hormonal side effect. म्हणजे आपण स्पायरोनोलॅक्टोन हे यूज करत नाही. का नाही यूज करत, बिकॉज इट इज हॅव्हिंग द हॉर्मोनल साइड इफेक्ट्स. मग त्याला काय करायचं, तर ते साइड इफेक्ट कमी करायचे. विच इज अ हॉर्मोनल साइड इफेक्ट, लाईक अ गायनेकोमेस्ट्रुलिया, देन मेन्स्ट्रुअल irregularities, these are the hormonal side effect. Impotency condition means there is a less chance to get the baby. Clear. So to avoid such a condition, we nowadays this side effect is overcome by giving the aldosterone antagonist drugs. Aldosterone antagonist agent देतात, त्याच्यामुळे हार्मोनल साइड इफेक्ट आहेत ते थोडेसे कमी होतात. ऑल ऑफ यू क्लिअर. Then second class, it is a ACE inhibitor. What is the ACE inhibitor? That is the angiotensin converting enzyme inhibitors. Already we are seeing what is the angiotensin enzyme, how it will be converted into the angiotensin first into the second. ते सगळे सायकल आपण काय केली ऑलरेडी बघितली. मग ACE inhibitor काय करते, एक्झाम्पल इज कॅप्टोप्रिल, इनालप्रिल. दिस डेरिव्हेटिव्ह व्हॉट इट विल डू, ज्याला प्रिल आलेला असला, प्रिल PRIL, these all are the ACE inhibitor and these are deals with the antihypertensive action. Angiotensin second, it is an octapeptide. From where it is get generated, it is generated from the alpha 2 globulin. And what is its main function? To maintain the balance between the electrolyte and the blood volume and the blood pressure by the reabsorption of the sodium and the water. म्हणजे angiotensin second काय आहे, तर it is the octapeptide. ओके, कुणापासून तयार होतं, इट विल जनरेटेड फ्रॉम द अल्फा 2 ग्लोब्युलिन. काय काम करतं आपल्या बॉडीमध्ये, नॉर्मली तयार होत असतं. आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये आता एसी इनहिबिटर प्रेझेंट असणार आहे. ओके,
मग ते काय काम करत असतं, इट विल कंटिन्युअसली मेंटेनिंग द बॅलन्स बिटवीन द इलेक्ट्रोलाइट अँड द ब्लड व्हॉल्यूम अँड द ब्लड प्रेशर. ह्या सगळ्यामध्ये ब्लड व्हॉल्यूम, इलेक्ट्रोलाइट आणि ब्लड प्रेशर ह्यामध्ये काय करत असतं, ते बॅलन्स ठेवत असतं. ब्लड प्रेशर वाढायला लागलं की कळत असतं त्याला इलेक्ट्रोलाइट आणि व्हॉल्यूम कमी केलं पाहिजे. ब्लड प्रेशर कमी व्हायला लागलं की त्याला कळत असतं इलेक्ट्रोलाइट आणि ब्लड व्हॉल्यूम वाढवलं पाहिजे. हे कंटिन्यू बॅलन्स कोण करत असतं, एंजिओटेन्सिन करत असतं. कसं करतं, बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द रिअब्सॉर्प्शन ऑफ द सोडियम आणि वॉटर. क्लिअर. AC inhibitors are the drug of choice in essential hypertension. मग जेव्हा हा बॅलन्स चुकतो, हा बॅलन्स बरोबर होत नाही, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्या पर्सनला ACE इनिबिटर द्यावं लागतं. सिंपल एक्झाम्पल, जर आपण काय केलं, फास्ट जिना चढला, खालून 2 मिनिटात वर आलं की आपल्याला काय होतं, एकदम धडधड 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 व्हायला स्टार्ट होते. इट इज अ कॉमन, बऱ्याचदा आपण ऑब्झर्व केले. पडलो फास्ट आपण तर काय होतं, आपल्याला धडधड होते. ओके, इट इज नथिंग बट द अवर बॉडी इज डिमांडिंग मोर ऑक्सिजन. आणि आपला श्वास पण काय होतो, कमी फास्ट होतो. क्लिअर. का होतो, आपली बॉडी जास्त ऑक्सिजन मागते आपल्याला. ओके, देन आफ्टरवर्ड्स इट गेट नॉर्मल. त्यानंतर ते सगळं नॉर्मल होतं का, आपण वाढलं, आपली हार्ट रेट वाढलं म्हणून लगेच टॅबलेट घेतो, हा आता कमी झाला, असं करतो का? नो, इट विल बी केम नॉर्मल बाय इट्स ओन. का कमी होतं, बिकॉज इन अवर बॉडी देयर इज अ एंजिओटेन्सिन मेकॅनिझम इज वर्किंग. गरज असली फास्ट ब्लड फिरवतं. ब्लडची गरज संपली, ऑक्सिजन लेवल नॉर्मल झाली, ऑक्सिजन आता कमी लागायला लागलं की ते काय करतं, परत आपलं मेकॅनिझम रिस्टोअर करतं. क्लिअर. पण जेव्हा असं होत नाही, कंटिन्यू ब्लड प्रेशर वरच राहतं, चालत जरी आलं, नॉर्मल चाललं, नाही चाललं, झोपून राहिलं तरी पण ब्लड प्रेशर वाढतच असतं, त्या पर्सनला ती बीटिंग जाणवत असतं हार्टची. तर ते अवॉइड करण्यासाठी वी हॅव टू गिव्ह द ड्रग्स अँड दॅट इज अ ACE इनिबिटर. Then captopril, it's a well tolerated and it is combined with the beta blocker or the hydrochlorothiazide and then it will produce the synergistic action. म्हणजे फक्त एक ड्रग, इट इज नॉट सिंगल ड्रग और मोनोथेरपी इज नॉट सफिशियंट इन केस ऑफ हायपरटेन्शन. मग हायपरटेन्शनच्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, ड्रग वी हॅव टू गिव्ह इन अ कॉम्बिनेशन. मग कुणाचं कॉम्बिनेशन देतात, ACE inhibitor is always combined with the beta blocker or the ACE inhibitor is always combined with the hydrochlorothiazide derivative so that it will produce the synergistic action. Then what is the action of the ACE inhibitors? काय action produce करतं angiotensin converting enzyme काय action produce करतं? It will be having the blood flow related action. It will be retard diabetic nephropathy and decreases the left ventricular hypertrophy. हे सगळं ऍक्शन कोण दाखवतं, तर ACE enzyme. So that the ACE inhibitors are prescribed in a patient with a hypertension. मग ज्या पर्सनला ऑलरेडी डायबिटीस आहे, नेफ्रोपॅथी आहे, there is an anginal effect or the myocardial infarction is there, तर त्या केस मधल्या पेशंटला डॉक्टर काय करतात, डॉक्टर्स आर प्रिस्क्राइबिंग द ACE inhibitors. का, तर all of you mute yourself. Clear. ACE inhibitor आपण कुणामध्ये देतो, तर that person is suffering from the diabetes, nephropathy, myocardial infarction, CHF. का देतो, तर ACE inhibitors are having the own advantages so that these are prescribed in the particularly that diseases and that patient is suffering from the hypertension. म्हणजे डायबिटीज झालाय त्या माणसाला आणि त्यानंतर त्याला ब्लड प्रेशर झालंय, ऑलरेडी मायोकार्डियल इन्फ्राक्शन आहे, CHF आहे आणि हायपरटेन्शन झालंय, तर त्या केसमध्ये त्या पर्सनला आपण काय करतो, ACE inhibitors are prescribed. The common effects or side effect associated with the ACE inhibitor, it is a dry cough. 100% ज्या माणसाला ACE inhibitor कॅप्टोप्रिल, इनालप्रिल डेरिव्हेटिव्ह असतात, तर ते कंटिन्युअस त्या पर्सनला काय होत असतं, ड्राय कफिंग होत असतं. ऑल ऑफ यू क्लिअर. देन what is the mechanism of action of the ACE inhibitor? काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे, कसं दाखवतं दॅट ऍक्शन? कॉमनली इन अ हार्ट डिसीज. नॉर्मल पकडा की तो पर्सन काय ACE inhibitor वगैरे घेत नाहीये आणि त्या पर्सनला काय झालंय, हार्ट डिसीज झालं. व्हॉट इज हॅपनिंग, द हार्ट डिसीज इज रिस्पॉन्सिबल टू डिक्रीज द कार्डियक आउटपुट. त्याला हार्ट डिसीज झालाय त्यामुळे त्याला काय होतंय, कार्डियक आउटपुट कमी होतंय. दॅट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग द रेनल ब्लड फ्लो. ब्लड फ्लो किडनीकडे काय होते, कमी होते.
that will be causes the release of the renin. Blood flow कमी झाला की काय होतं बॉडीमध्ये, रेनिन रिलीज होतं. That release the renin causes the formation of angiotensinogen. That angiotensinogen is converted into the angiotensin first. Angiotensin first with the help of enzyme, angiotensin converting enzyme. Angiotensin first is converted into the angiotensin second. That angiotensin second it causes the release of aldosterone. Aldosterone release झालं, it will causes the sodium and water retention. म्हणजे बॉडी मध्ये घ्यायला चालू करतात ते सोडियम आणि वॉटर, आणि देयर इज अ वर्सनिंग द हार्ट कंडिशन. त्यामुळे हार्टची कंडिशन अजून वाईट होते. क्लिअर? ऑल ऑफ यू गॉट? इट इज अ सायकल. म्हणजे ऑलरेडी त्या पर्सनचं हार्ट डेड व्हायला सुरू झालं, त्यामुळे ते काय नीट ब्लड पंप करत नाही. मग हार्ट कडनं ब्लड कमी यायला चालू झालं की बॉडीला लक्षात येतं की हार्ट काम करत नाहीये. सो दॅट बॉडी विल स्टार्ट इट्स ओन कॉम्प्लिमेंटरी मेकॅनिझम. आणि त्या कॉम्प्लिमेंटरी मेकॅनिझमच्या नादामध्ये काय होतं, देयर इज अ मच मोर फर्दर वर्सनिंग कंडिशन इज टेक्स प्लेस. सो व्हॉट वी विल डू, वी आर गिव्हिंग द एसी इनिबिटर. Once that person is taken the AC inhibitor, there is a no conversion of angiotensin first to angiotensin second. मग angiotensin first चं कन्वर्जन angiotensin second मध्ये झालंच नाही, तर त्यानंतर सोडियम आणि वॉटर रिटेन्शन होणार नाही. And so that there is a workload on the heart it get decreased. All of you understood? हार्टचा वर्कलोड काय होणार आहे, कमी होणार आहे. All of you understood? आणि त्यामुळे हार्टचं फंक्शनिंग काय होणार आहे, नॉर्मल होणार आहे. Anyone have any doubt? नॉर्मल पर्सन मध्ये जर एसी इनिबिटर दिलं नाही तर ही सायकल रिपीट होते. There is a worsening of the condition of the normal individual is takes place. Clear? So if we are giving the AC inhibitor, there is a no further cycle progress is takes place. Anyone have any doubt? All of you understood the mechanism of AC inhibitor? Then next class, it is a angiotensin or 81 receptor blocker. Angiotensin first receptor blocker. What is it? Angiotensin first receptor blocker. Example is a losartan and the valsartan. It's the TAN derivative दिसलं तर ते काय असतं, angiotensin receptor blocker. Specifically AT receptor blocker. How it will be given? The losartan 50 mg per day and along with the combination of a hydrochlorothiazide. म्हणजे एक ऑब्झर्व केलं तर AC inhibitor is always or the angiotensin blocker are always combined in case of hydrochlorothiazide. Compulsory it will given in a combination therapy. किती डोस घ्यायचा? losartan 50 mg per day while the hydrochlorothiazide 12.5 mg per day, and it will be effective in an antihypertensive action. Clear? There are newer ARBs derivative, angiotensin receptor blockers. It is short form, it is a ARB derivative that have been shown effective antihypertensive action. जे नवीन आलेले angiotensin receptor blocker आहेत तर ते जास्त चांगली antihypertensive action दाखवतात. They are remarkably free from the side effect because they are not increasing the kinin level. जे AC इनिबिटर मुळे जी कायनिनची लेवल वाढते त्यामुळे जे काही ड्राय कफ सारखे साइड इफेक्ट दिसतात तर ते angiotensin receptor blocker मुळे आपल्याला दिसत नाही. आणि जे काही AC इनिबिटर्स रिलेटेड साइड इफेक्ट आहेत लाईक अर्टिकॅरिया, टेस्ट डिस्टर्बन्स, तर त्या गोष्टी angiotensinच्या रिलेटेड आपल्याला दिसत नाही. So it is a much more good agent as compared to AC inhibitor. All of you clear? The next class, it is a direct renin inhibitor. असे एजंट की डायरेक्ट रेनिनलाच इनिबिट करतात. Where the renin is came इथं सायकल मध्ये here. ह्या रेनिनलाच इनिबिट करतात ते एजंट. त्यामुळे ही पुढची सगळी सायकल होत नाही. क्लियर? What is the effect of the renin? Direct inhibitor. Example is a aliskiren. Aliskiren, it is one of the drug which will be act as a direct renin inhibitor. What is producing its action? It is a latest derivative which will block the catalytic activity of the renin and inhibit the production of angiotensin first to angiotensin second. म्हणजे angiotensin first पण तयार होत नाही, angiotensin second पण तयार होत नाही,
आणि त्याच्यामुळे जी पुढची सगळी सायकल आहे तर ती सायकल पण रिपीट होत नाही. सो इट विल बी ऍक्ट ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. क्लिअर कसं ऍक्ट होतं तर सेम बाय प्रिव्हियस मेकॅनिझम हीच सायकल लिहायची. हाऊ इट विल बी ऍक्टिंग ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात आले? एसी इनिबिटर, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आणि रेनिन इनिबिटर हे कसे ऍक्शन दाखवतात. अल्डोस्टेरॉन इनिबिटर इज ऑल्सो देअर. ते कसं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन दाखवतात. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? एक 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 स्टेप इनिबिट होती. इथली स्टेप इनिबिट केली की इथनं पुढची सायकल होत नाही. रेनिनला इनिबिट केलं की इथली सायकल होत नाही. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर दिले तर अँजिओटेन्सिन तयार झालेलं जर त्याच्या रिसेप्टरवरच नाही ऍक्ट झालं तर अँजिओटेन्सिन फर्स्ट हे तयार होत नाही. ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? लक्षात येते सगळ्यांच्या? ऑल ऑफ यू गॉट? ऑल ऑफ यू कमेंट इन अ चॅट बॉक्स. लक्षात येते का? बिकॉज वी आर कंटिन्युअसली टेकिंग द लेक्चर. आय थिंक it is understood to you or not, I don't know. All of you start. Fast. I think the Ganga Sagar is, he want to repeat. Okay, we will repeat the mechanism. What is happening in normal condition? म्हणजे एखादा पर्सन आहे ज्याला हायपरटेन्शन झालंय आणि त्यानं ड्रग घेतलेले नाहीये, कुठलंच ड्रग घेतलं नाही, अजून दवाखान्यातच गेले नाही, त्या पर्सन मध्ये काय होणार आहे? नॉर्मल हार्ट डिसीजेस कॉजेस डिक्रीज कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट कमी होणार आहे. कार्डियक आउटपुट कमी झालं की किडनीकडे ब्लड काय होणार आहे? कमी जाणार आहे. देयर इज अ डिक्रीज रेनल ब्लड फ्लो. वन्स द किडनी इज नॉट गेटिंग द प्रॉपर ब्लड फ्लो, किडनीला काय वाटतं? आपल्याकडे ब्लड येत नाहीये ह्याचा अर्थ काय आहे? ब्लड तेवढं बॉडीमध्ये प्रेझेंट नाहीये. काहीही होऊ शकतं, ब्लड लॉस होऊ शकतो, ब्लड व्हॉल्यूम कमी होऊ शकतं, काही होऊ शकतं. बट किडनीला काय जाणवत आहे? आपल्याकडे ब्लड येत नाहीये म्हणजे ब्लड कमी आहे. व्हॉट ही विल डू? ही विल कॉजेस द रेनिन रिलीज. किडनीमध्ये रेनिन रिलीज होते. That renin is responsible for the formation of angiotensinogen. That angiotensinogen is converted into the angiotensin first. Angiotensin first is converted into the angiotensin second with the help of enzyme, angiotensin converting enzyme. Clear? That angiotensin second is causes the release of aldosterone. Aldosterone release होतं. That released aldosterone is causes the sodium and water retention. आणि एकदा सोडियम आणि वॉटर रिटेन झालं बॉडीमध्ये, नो डाऊट ब्लड व्हॉल्यूम वाढतो, बट दॅट विल बी कॉजेस द वर्सनिंग सिच्युएशन. हार्टला आधीच प्रेशर असतं त्यामुळे ते प्रॉपर पंप करत नसतं, पण किडनीने जे करून ठेवलंय की सोडियम आणि वॉटर एक्सऑफ करून ठेवलंय त्याच्यामुळे हार्टवर आणखीन प्रेशर होतं आणि त्यात ती कंडिशन आणखीन वर्स्ट होते. व्हॉट वी विल डू? वी विल टेक दॅट पर्सन टुवर्ड द डॉक्टर. आपण त्या पर्सनचे हायपरटेन्शन झालं की त्याला उचलतो आणि काय करतो? डॉक्टरकडे घेऊन जातो. व्हॉट द डॉक्टर विल डू? आयदर दॅट डॉक्टर विल प्रिस्क्राइब द एसी इनिबिटर. Once that person is taken the AC inhibitor, it will block the enzyme AC. Once that AC enzyme get blocked, there is a no further steps takes place. Here clear? Next class, if that doctor is prescribing the renin inhibitor, alkacin like drug, that renin inhibitor will block this renin. तर मग हे रेनिनच रिलीज नाही झालं तर पुढची सगळी सायकल रिपीट होणार आहे का? नो. इफ दॅट डॉक्टर विल प्रिस्क्राइब द अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, मग जर तयार झालेलं अँजिओटेन्सिन त्याच्या रिसेप्टरवरच ऍक्ट नाही झालं जाऊन, देन देर इज अ नो फर्दर सायकल इज टेक्स प्लेस. इफ दॅट डॉक्टर इज प्रिस्क्राइबिंग द aldosterone inhibitor, then there is a no aldosterone secretion takes place and there is a no further cycle is repeated.
All of you clear? All of you understood? Anyone have any doubt? Here we completed all the activity related the kidney. किडनीच्या आजूबाजूला काही काही वेगळ्या वेगळ्या मेकॅनिझम करून आपण ब्लड प्रेशर कसं बॅलन्स करू शकतो. हिअर वी कम्प्लिटेड दॅट पार्ट. ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? इम्पॉर्टंट आहे, 100% एक्झामला ह्यातला कुठला तरी एखादा सेक्शन विचारतात आपल्याला. आणि डे टू डे लाईफ मध्ये पण बऱ्यापैकी ज्यांच्या घरामध्ये कुणी हायपरटेन्शनचे पेशंट असतील तर त्यांच्यापैकी ह्यातला कुठला तरी एक क्लास 100% प्रिस्क्राईब केलेला असतो. All of you understood? Then next class, it is a calcium channel blocker. It is also one of the most important class of the derivative. It will be prescribed for each and every heart acting disease. कुठलाही heart acting disease असू दे, अथेरोस्क्लेरोसिस असू दे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असू दे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असू दे किंवा हायपरटेन्शन असू दे, अँटी अरेथमिया असू दे, सगळ्या अरेथमिक कंडिशन, कुठलीही कंडिशन असू दे, देयर इज अ क्लास विच इज यूज्ड ॲज अ फेवरेबल ड्रग और ड्रग ऑफ चॉईस. इट इज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कॅल्शियम चॅनल हार्टचा डिसीज म्हणला की डोळ्यासमोर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आलंच पाहिजे. एनी टाइप ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. एक्झाम्पल, इट इज अ व्हेरापॅमिल, डिल्टियाझिम, निफिडिपिन, अॅम्लोडिपिन. दीज आर द प्रेफरेबली युजेस ड्रग. बऱ्यापैकी हायपरटेन्शन असणाऱ्या पेशंटचं जर प्रिस्क्रिप्शन बघितलं तर ह्या क्लास मधला एक डेरिव्हेटिव्ह 100% त्यांच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेला असतो. व्हॉट इज अ व्हेरापॅमिल? इट इज डेव्हलप्ड इन जर्मनी इन 1962 ॲज अ कोरोनरी डायलेटर. जे काही कोरोनरी आर्टरी आहे, व्हॉट इज अ कोरोनरी आर्टरी? दॅट विल सप्लाय द ब्लड टू ओन हार्ट. हार्टलाच पहिल्यांदा सगळा ब्लड सप्लाय करते. ओके. देन सॉरी, कोरोनरी आर्टरी कॅरीज द डीऑक्सिजनेटेड ब्लड. हार्ट कडनंच ऑक्सिजन घेते ते स्वतः, म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते कोरोनरी आर्टरी. ओके. मग ते त्याला डायलेट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे यूज केलं होतं. देर आर 3 इम्पॉर्टंट क्लासेस ऑफ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. दे आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू 2 टाइप्स. म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला जर कॅटेगरी करायचं ठरवलं किंवा क्लासिफाय करायचं ठरवलं तर आपण त्यांना 2 वेनी क्लास करू शकतो. फर्स्ट अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर आणि नेक्स्ट इट इज अकॉर्डिंग टू देअर ऍक्च्युअल मेकॅनिझम. फर्स्ट क्लास अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर म्हणजे ते कुठल्या केमिकल कॅटेगरीच्या अंडर येतं. तर that will came under the phenyl alkyl amine or phenyl alkyl hydrophilic papaverine congeners. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. एक्झाम्पल, इट इज अ व्हेरापॅमिल. नेक्स्ट, dihydropyridine derivative. Example is nifedipine. And the hydrophilic benzothiazepine derivative. Example is diltiazem. ह्या मेजर स्ट्रक्चर नुसार आपण त्याला क्लासिफाय करतो. त्यानंतर ह्याच्यावर थोडं थोडं सबस्टिट्यूशन करत त्यांची नावं बदलत जातात. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू देअर टाइप्स. म्हणजे देअर आर, जेवढं तुम्ही सिलेबसचं बुक बघितलं तर त्यात तुम्हाला 3च टाइपचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिसतात और कॅल्शियम चॅनल दिसतात, सॉरी. बट while nowadays there are further modification takes place and there are 5 types of calcium channels. First, in that voltage sensitive channel, there are 3 types of major calcium channel. म्हणजे कॅल्शियम चॅनलचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप, इट इज अ voltage sensitive channel. Second type, it is a receptor operated channel. And third type, it is a leak channel. म्हणजे कॅल्शियम सेल मध्ये एंटर करण्याचे 3 टाइप्स आहेत. In that first, it is a voltage sensitive channel. The voltage sensitive channel is the action by the membrane potential. म्हणजे मेम्ब्रेन पोटेन्शियल कमी झालं, जे ऍक्शन पोटेन्शियल शिकलो होतो आपण, तर ते मेम्ब्रेन पोटेन्शियल -40 पेक्षा कमी झालं तर ते व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनल हे ऍक्टिव्हेट होतात. देर आर 5 टाइप्स ऑफ व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल. फर्स्ट, इट्स L, T, N, R, P. हे 5 टाइप्स आहेत त्याचे व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलचे. कुठले कुठले? L टाइप ऑफ व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल, T type of voltage sensitive channel, N type of voltage sensitive channel, R type of voltage sensitive channel, and the P type of voltage sensitive channel.
ऑल ऑफ क्लिअर. व्हॉट इट्स मेकॅनिझम, जेव्हा आपला ऍक्शन पोटेन्शियल किंवा सेलचा चार्ज हा -40 पर्यंत जाऊन राहतो, मिनी वोल्ट पर्यंत राहतो, तर त्यावेळी हे चॅनल ऍक्टिव्हेट होतात. ऑल ऑफ क्लिअर. देन it is a various properties where they are present, what is its activation threshold, what is their inactivation threshold, and what are their various types. हे काय, we are categorized into full chart. Understood? हे ते दिलंय की कुठं प्रेझेंट असतात, काय काम करतात, कशी ऍक्शन दाखवतात, त्याचं ऍक्टिव्हेशन थ्रेशोल्ड किती आहे, टीचं किती आहे, पीचं किती आहे, एनचं किती आहे. इट इज अ चार्ट. देन नेक्स्ट, इट इज अ रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल. That receptor activated calcium channel, what it will do, they are activated by the adrenaline and the other agonist, and it is independent of the membrane depolarization. म्हणजे हे चॅनल ऍक्टिव्हेट कधी होतं, जेव्हा ऍड्रेनालिन किंवा अदर कुठला ऍगोनिस्ट जाऊन ह्या रिसेप्टरला बाइंड झाला की दॅट विल रिस्पॉन्सिबल टू ओपनिंग द कॅल्शियम चॅनल. क्लिअर. मग सेलमध्ये कॅल्शियम येतं. मगाशीच्या केसमध्ये सेलमध्ये कॅल्शियम कधी येतं, जेव्हा त्याचं ऍक्शन पोटेन्शियल 40 मिली वोल्ट पेक्षा खाली येतं. ऑल ऑफ यू क्लिअर. 40 मिली वोल्ट पेक्षा ऍक्शन पोटेन्शियल खाली गेलं की कॅल्शियम चॅनल ओपन होतं. इन केस ऑफ व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल. इन केस ऑफ रिसेप्टर ऑपरेटेड चॅनल, कोणताही एक ऍगोनिस्ट किंवा ऍड्रेनालिन येतो, स्वतःच्या रिसेप्टरला बाइंड होतो, म्हणजे ऍड्रेनालिन त्याच्या रिसेप्टरला बाइंड होतो, कॅल्शियम चॅनल ऍगोनिस्ट स्वतःच्या रिसेप्टरला बाइंड होतो, and that is responsible to open the calcium channel. Calcium आत आलं की there is a cell contraction takes place. Clear. Then next, it is a leak channel. The small amount of the calcium is leaked into the cell while the cell is in a resting condition. जेव्हा सेल रेस्ट कंडिशन मध्ये असतो, शांत असतो, तेव्हा सुद्धा बाहेरचं कॅल्शियम हे हळूहळू आत येतच असतं. क्लिअर. इट्स अ थ्रू द लीक चॅनल. आपण काय करतो, कॅल्शियम आत येतं आणि सेलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, आपल्याला ते नकोय. आपण काय करतो, वी आर गिव्हिंग द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ऑल ऑफ अंडरस्टूड. द कॉमन प्रॉपर्टी ऑफ ऑल 3 सब क्लासेस ऑफ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इज टू इनहिबिट द कॅल्शियम मेडिएटर slow channel component of the action potential in a smooth muscle or the cardiac muscle cell. म्हणजे कॅल्शियम मुळे ज्या ऍक्टिव्हिटी होतात, कुठे होतात, तर स्मूथ मसल मध्ये किंवा कार्डियाक मसल सेल मध्ये, तर त्या ऍक्टिव्हिटी न होऊ देण्याचं काम कोण करतं, तर कॅल्शियम चॅनल इनहिबिटर किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कळतंय. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिला की कॅल्शियमची एंट्री होणार आहे का सेलमध्ये, नो. कॅल्शियम आतच नाही आलं तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे का, नो. अँड दॅट हार्ट इज रिमेन इन अ रिलॅक्स्ड फेज, आणि त्यामुळे त्याचं प्रेशर कमी होणार. क्लिअर. व्हॉट इज द 2 इम्पॉर्टंट ऍक्शन ऑफ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इज, फर्स्ट, देयर इज अ स्मूथ मसल रिलॅक्सेशन. ते काही स्मूथ मसल आहे ते रिलॅक्स होतं. अँड नेक्स्ट, इट विल प्रोड्यूस द निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक, आयनोट्रॉपिक अँड द ड्रोपोट्रॉपिक ऍक्शन ऑन द हार्ट. म्हणजे हार्टची ऍक्शन ड्रोमोट्रॉपिक म्हणजे काय, तर हार्टची पंप करण्याची ॲबिलिटी ही सगळी काय करतं, इट विल प्रोड्यूस द निगेटिव्ह ऍक्शन, म्हणजे कमी करतं, बंद नाही करत. इट विल शो द निगेटिव्ह इफेक्ट, म्हणजे कमी करतं. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. स्टॉप नाही आहे इथे वर्ड, इट इज अ निगेटिव्ह इफेक्ट. ऑल ऑफ यू गॉट. देन हाऊ इट विल बी प्रोड्यूस इट्स ऍक्शन ऑन अ स्मूथ मसल. कॅल्शियम चॅनलची स्मूथ मसलवर, नॉर्मल ज्या बॉडीच्या स्मूथ मसल्स आहेत त्याच्यावर काय ऍक्शन आहे, कुठल्या स्मूथ मसल, ब्लड व्हेसल्स किंवा अदर स्मूथ मसल. द स्मूथ मसल डिपोलरायझेशन ड्यू टू द कॅल्शियम इज मुवमेंट थ्रू द व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल. म्हणजे कॅल्शियमची व्होल्टेज सेन्सिटिव्ह चॅनल मधनं सेलमध्ये एंट्री होते आणि स्मूथ मसल डिपोलरायझेशन. त्यामुळे काय होतं, ट्रिगर द रिलीज ऑफ मोर कॅल्शियम. एकदा थोडं कॅल्शियम आत आलं की आतमधल्या कॅल्शियमला ते ट्रिगर करतं की आणखीन जास्त कॅल्शियम रिलीज व्हावं. ते आणखीन जास्त रिलीज झालेलं कॅल्शियम काय करतं, इट कॉजेस द एक्साइटेशन, कॉन्ट्रॅक्शन, कपलिंग थ्रू द फॉस्फोरिलेशन ऑफ द लाईट ऍक्टिन मायोसिन चेन. मसल मध्ये जी लाईट ऍक्टिन मायोसिनची जी चेन असते त्याला ते कॅल्शियम आणखीन ट्रिगर करतं, आणखीन जास्त वर्क करायला भाग पाडतं.
and then there is a muscle depolarization, means muscle contraction takes place. जर समजा आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिले here, then there is a no entry of the calcium from the outside to inside. म्हणजे बाहेरचं कॅल्शियम आतमध्ये येतच नाही. एकदा बाहेरचं कॅल्शियम आत सेल मध्ये आलं नाही की आतमध्ये प्रेझेंट असणारं कॅल्शियम पण रिलीज होणार नाही. मग जर कॅल्शियम रिलीज नाही झालं तर देर इज अ नो एनी ऍक्शन बिटवीन द लाईट ऍक्टिन मायोसिन चेन अँड हेन्स देर इज अ नो कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सेल इज टेक्स प्लेस. क्लिअर? म्हणून त्या पर्सनला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिले की सेलचं कॉन्ट्रॅक्शन होत नाही. क्लिअर? द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर विल स्टॉप ऑल दिस प्रोग्रेस. ही सगळी जी सायकल आहे ते काय करतं? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इनहिबिट करतं. द स्मूथ मसल, कुठले स्मूथ मसल? लाईक ब्रॉन्काय, बिलियरी, इंटेस्टायनल, व्हेसिकल, युटेराइन, हे सगळे स्मूथ मसल काय होतात? रिलॅक्स होतात. क्लिअर? मोस्ट ऑफ द टाइम थ्रेटनिंग अबॉर्शन मध्ये, when there is an abortion, it takes place in between the 7 to 6, 7, 8 trimester of the pregnancy. In that case, the calcium channel blockers are prescribed. Why? Because there is a uterine get relaxed. That uterus is not try to contract more and more. So in that case, there is a embryo is protected inside the womb. All of you understood? Then what are the advantages of calcium channel blocker? का देतो ऍडव्हान्टेज? का देतो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इन केस ऑफ हायपरटेन्शन? फर्स्ट, इट विल नॉट इंटरफेअर विथ द हिमोडायनॅमिक सिस्टीम अँड द फिजिकल वर्क कॅपॅसिटी ऑफ द पेशंट. म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिलं तर ते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ब्लड रिलेटेड काहीच ऍक्शन दाखवत नाही. ना ब्लड व्हॉल्यूम कमी करतं, ना ब्लड व्हॉल्यूम वाढवतं, ना ब्लड व्हॉल्यूम मध्ये सोडियम रिटेन करतं, ना सोडियम एक्सक्रीट करतं. ब्लडच्या रिलेटेड कोणताही इफेक्ट हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दाखवत नाही. इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. And it will not affect the physical work capacity. म्हणजे जे काम करण्याची ताकद आहे त्या पर्सनची तर ती कमी करत नाही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. नेक्स्ट, द कॅल्शियम चॅनल इज नॉट हॅव्हिंग द CNS इफेक्ट. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला काय आहे? The calcium channel blocker is not having the CNS effect. आणि सो दॅट पर्सन इज नॉट शोईंग द सिडेशन लाईक साइड इफेक्ट. म्हणजे त्या पर्सनला कंटाळा आल्यासारखं वाटणं, झोप आल्यासारखं वाटणं, असे कुठलेच इफेक्ट होत नाहीत. का नाही होत? तर कॅल्शियम चॅनल हे CNS वर ऍक्शनच दाखवत नाही. देन सुटेबल अँटी हायपरटेन्सिव्ह इन अस्थमा अँड द अंजायना कंडिशन. म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग काय करताय? ब्रॉन्कायला पण रिलॅक्स करताय. क्लिअर? मग ब्रॉन्कायला रिलॅक्स करताय त्यामुळे काय होणार आहे? तर स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे त्या पर्सनला रेस्पिरेशन सिस्टीम पण त्याचे नॉर्मल वर्क करणार आहे. So हे suitable antihypertensive agent आहे in case of asthma. Then next, it do not impede renal perfusion. किडनीचं जे परफ्युजन आहे, रेनल परफ्युजन आहे, तर त्याच्या रिलेटेड हे कोणतीच ऍक्शन दाखवत नाही. Then next, the calcium channel blocker will not affect the male sexual functioning. Clear? As like a previous, there are drugs which are interfere with the hormonal system and the male erectile dysfunctioning disorder like side effects. So that will not happen in case of a calcium channel blocker. Then it will not produces the any effect on the plasma lipid profile किंवा uric acid or the electrolyte imbalance system. म्हणजे ह्यापैकी काहीच हे करत नाही. नेक्स्ट, इट विल हॅव नो इफेक्ट और द मिनिमल इफेक्ट इन अ क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे लाईफस्टाईल जी आहे त्या पर्सनची त्याच्यावर खूप कमी इफेक्ट दाखवते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. देन इट विल नो ऍडवर्स फर्टल इफेक्ट. म्हणजे जे बेबी आहे प्रेग्नन्सीच्या केसमध्ये, जर त्या लेडीजला जर हायपरटेन्शन असेल, एखादी प्रेग्नेंट वुमन आहे and that pregnant woman is suffering from the hypertension, so in that case there is a no any adverse effect is takes place. म्हणजे हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ते त्या केस मध्ये सफिशियंट आहे. देन व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? मग जर एवढे ऍडव्हान्टेजेस आहेत तर सगळ्याच पेशंट मध्ये का नाही देत कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? मग दुसरे क्लासेस स्टडी करण्याची का गरज पडते? बिकॉज द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इज हॅव्हिंग इट्स ओन साइड इफेक्ट. Which are that side effects? It will having the negative inotropic or dopaminergic action which may worsen the CHF like condition. म्हणजे कधी कधी असं होऊ शकतो तर कॅल्शियम चॅनलचा इफेक्ट उलटा पण होऊ शकतो. त्यामुळे जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे किंवा कार्डियक जे डिसफंक्शनिंग डिफेक्ट्स आहेत तर ती कंडिशन आणखीन वर्स्ट होऊ शकते.
then it will produce the smooth muscle relaxation with the cardiac dysfunctioning defect and show the gastroesophageal refluxes. म्हणजे काही काही पर्सन मध्ये काय होऊ शकतं, तर स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे जे गॅस्ट्रोइसोफॅजियल रिफ्लक्स आहे म्हणजे काय, तर देयर इज अ रिफ्लक्स ऑफ फूड. बऱ्याचदा असं होतं की ऍसिडिटी झाल्यासारखं होतं आपल्याला आणि आपण जे म्हणतो की सगळं जेवलेलं घशाला आलं. ओके, इट इज अ कॉमन कन्सेप्ट, दॅट इज अ गॅस्ट्रोइसोफॅजियल रिफ्लक्स. म्हणजे आपल्याला जे फूड असतं तर ते रिटर्न येतं. व्हाय? बिकॉज देयर इज अ रिलॅक्सेशन ऑफ द स्पिंक्टर. आपली बॉडी ती स्पिंक्टर काय करते, कॉन्ट्रॅक्ट असते. ती स्टमक मधलं फूड आपल्याला रिटर्न येऊ देत नाही इसोफॅगस मध्ये नॉर्मल पर्सन मध्ये झोपल्यानंतर. नाहीतर काय झालं असतं, झोपलो की त्या स्टमक मधलं जे सगळं फूड आहे ते काय झालं असतं, त्या पाईप मधलं फ्लो होत परत रिटर्न वॉमिटिंग सारखं आलं असतं आपल्याला. क्लिअर? सो इट विल नॉट टेक्स प्लेस. नाही होत आपल्यामध्ये असं. का नाही होत? बिकॉज द स्पिंक्टर काय असते, ती कॉन्स्ट्रिक्ट होऊन दरवाजा बंद करून टाकलेली असते स्टमकचा अँड देयर इज अ वन वे. क्लिअर? पण जर आपण त्याला रिलॅक्स केलं तर ते जे रिफ्लक्स कार्डिओइसोफॅगलचं आहे तर ते रिटर्न येऊ शकतं त्या केसमध्ये. सो इट विल वर्सन द कंडिशन अँड नेक्स्ट इट विल बी कॉजेस द ब्लॅडर वॉइडिंग डिफिकल्टी इन द एल्डरली मेल. मेल जे पर्सन असतात, जर समजा युरिनरी ब्लॅडर रिलॅक्स झाली कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमुळे, तर मिच्युरेशनसाठी काय व्हायला पाहिजे, ब्लॅडर कन्स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. इट इज अ कॉमन मेकॅनिझम. युरिनेशनला गेल्यानंतर ब्लॅडर काय व्हायला पाहिजे, कन्स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. ब्लॅडर कन्स्ट्रिक्ट झाली तर त्यामध्ये साठलेलं जे युरिन आहे ते फोर्सफुली आउटफ्लो होणार आहे नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये. पण जर त्याला कॅल्शियम चॅनल ब्लॉकर दिला तर ते जे युरिनरी ब्लॅडर आहे ती रिलॅक्स राहणार आहे. ती त्यामुळे भरली तरी पण आणखीन भरायला त्याच्यात जागा राहणार आहे. क्लिअर? रिलॅक्स फेज मध्ये. आणि ते पर्सन युरिनेशनचा ट्राय करत असेल तर ती ब्लॅडर कॉन्ट्रॅक्टच नाही होणार. का नाही होणार? बिकॉज दॅट पर्सन इज टेकन द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि त्यामुळे त्याचे ते वॉइडिंग डिफिकल्टी होती. त्या पर्सनला युरिनेशनची डिफिकल्टी होती, युरिन साठून राहायला स्टार्ट होतं बॉडीमध्ये. ऑल ऑफ क्लिअर? अँड इट इज अ सिव्हिअर डिसएडव्हान्टेज ऑफ द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. मग त्या पर्सनला काय करावं लागतं, कॅथेटर वगैरे काहीतरी जोडावं लागतं टू एक्सक्रीट द युरिन. क्लिअर? देन व्हॉट आर द ऍडव्हर्स इफेक्ट? ऍडव्हर्स इफेक्ट काय कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे? इट विल प्रोड्युसेस नॉशिया, कॉन्स्टिपेशन, ब्रॅडिकार्डिया, फ्लशिंग, हेडेक, अँकल इडिमा, एव्ही ब्लॉक. म्हणजे हे सगळे कॉमन साइड इफेक्ट होतात. ओके, ऑल ऑफ क्लिअर? आणि चुकून जर एव्ही इंजेक्शन 6 सायनस कंडिशन मध्ये दिलं, 6 सायनस ऑलरेडी झाले त्या पर्सनला, इट इज अ हार्ट डिसऑर्डर, आणि त्या केसमध्ये जर त्याला आयव्ही इंजेक्शन दिलं तर ते सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतं, तिथंच मरू पण शकतं ते पेशंट. क्लिअर? देन व्हॉट इज द इंटरॅक्शन? म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे कुणाच्या सोबत देत नाही. द व्हेरापॅमिल शुड नॉट गिवन इन केस ऑफ अ बीटा ब्लॉकर. Also, it will not given in case of digitoxin, and it will not be used along with the other cardiac depressant like quinidine, like derivative. म्हणजे हार्ट वरती ऍक्टिंग कोणत्याही ड्रगच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर देत नाही. का नाही देत? बिकॉज इट विल कॉजेस द सिव्हिअरिटी ऑफ द डिसीज गेट इन्क्रीज. म्हणजे आधीच एक झालंय, त्यात ते ड्रग दिलं तर आणखीन त्याच्यापेक्षा काहीतरी तिसरं होऊ शकतं. सो त्या केसमध्ये आपण हे ड्रग काय करतो, अवॉइड करतो. Then what is the uses? मग कुठं देतो कॅल्शियम चॅनल ब्लॉकर? The calcium channel blockers are identified or given in a patient with obstructive lung diseases and the other vascular diseases where the beta blocker is contraindicated. म्हणजे ज्या पेशंट मध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसऑर्डर आहे किंवा हार्ट रिलेटेड काहीतरी डिसऑर्डर आहे, ब्लड व्हेसल रिलेटेड काहीतरी डिसऑर्डर आहे, आणि अशा पेशंट मध्ये ज्यांना आपण बीटा ब्लॉकर नाही देऊ शकत कुठल्याही वेगळ्या रिझनमुळे, तर त्या पेशंट मध्ये आपण काय करतो, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर देतो. लाईक इन ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिस, हायपरटेन्शन, अरेथमिया, कार्डिओमायोपॅथी अँड द अदर डिसीजेस. ह्या कंडिशन मध्ये ट्रीटमेंटसाठी जर आपण त्या पर्सनला बीटा ब्लॉकर नाही देऊ शकत तर त्या पर्सन मध्ये मोस्टली आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्रिस्क्राइब करतो. All of you understood? Then angina pectoris where the calcium channel are effective. कसं इफेक्टिव्ह आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स? तर इट विल रिड्युसिंग द फ्रिक्वेन्सी अँड द सेन्सिटिव्हिटी और सिव्हिअरिटी ऑफ द क्लासिकल एज वेल एज व्हेरियंट अंजायना. आणि त्यामुळे काय होतं, तर कार्डियक वर्कलोड कमी होतो, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कमी झालं की वर्कलोड कमी होतो, वर्कलोड कमी झाला की आफ्टर लोड रिड्यूस होतं, आफ्टर लोड रिड्यूस झाला की कोरोनरी फ्लो नॉर्मल होतो. Clear? Then reflux tachycardia and the coronary steam.
decreases the oxygen requirement and less marked sympathetic stimulation. Other cardiac diseases, calcium channel blockers are used when the beta blockers are contraindicated. बीटा ब्लॉकर जेव्हा देत नाही तर त्या केस मध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर देतो. But in case of treatment of angina pectoris, then in case of hypertension, all DHP's derivative, diltiazem like derivative, verapamil derivative are the first line drugs for the hypertension. तर त्या केस मध्ये हायपरटेन्शन मध्ये मोस्टली डिल्टियाझिम, व्हेरापामिल हे फर्स्ट लाईन ड्रग म्हणजे पहिल्यांदा देतातच त्या पेशंटला. जर काही वेगळा साइड इफेक्ट दिसला तर अवॉइड करून दुसरा ड्रग देतात. देन इट विल गिवन इन अ कार्डियक अरेथमिया. कार्डियक अरेथमिया मीन्स देयर इज अ चेंज इन द हार्ट रिदम. तर त्या केस मध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर देतो. देन नेक्स्ट इट इज अ हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी. तर त्या केस मध्ये पण आपण काय करतो तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर प्रिस्क्राइब्ड. Then what are the other uses? The nifedipine is an alternative drug in case of premature labor. जसं सांगितलं, in case of a threatening abortion, there are the nifedipine calcium channel blocker derivative are given, which will be restrict the uterus from the contraction. म्हणजे अबॉर्शन करण्यासाठी जे युटरस कॉन्ट्रॅक्ट होत असतं, बेबी इजेक्ट करत असतं इन अर्ली फेजेस, तर ते अवॉइड करण्यासाठी युटेरसला रिलॅक्स करण्यासाठी आपण काय करतो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आर गिवन. ऑल ऑफ यू क्लिअर? Next class, it is a beta adrenergic blocker. Okay, we will take the 5 minutes break, then we will continue the session. All of you take the 5-minute break because the continuous lecture is there. We will complete this topic. So before that, we will take the 5-minute break.
Okay. Our next class, it is a अल्फा एड्रेनर्जिक ब्लॉकिंग एजंट. म्हणजे काय, तर जे अल्फा रिसेप्टर आहेत, सॉरी बीटा एड्रेनर्जिक ब्लॉकिंग एजंट, जे बीटा रिसेप्टर आहेत त्याच्यावर जाऊन जे ऍड्रेनालिन ऍक्ट होतं, that will get blocked. Okay, they are the mild antihypertensive agent and not much changes in the blood pressure is takes place, so they are given in a combination. जे ऍड्रेनर्जिक ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ऍड्रेनालिन जे आहे ते बॉडीमध्ये रिलीज होतं, तर ते ब्लॉक करायचं काम कोण करतं किंवा त्याच्या रिसेप्टरला जाऊन ऍक्ट न होऊ देण्याचं काम कोण करतं, तर बीटा ऍड्रेनर्जिक ब्लॉकिंग एजंट. ते डिरेक्टली ब्लड प्रेशर रिलेटेड काही ऍक्शन दाखवत नाही, म्हणून आपण काय करतो, दीज आर ऑलवेज गिवन इन अ कॉम्बिनेशन. A single dose antihypertensive agent action is maintained over the 24 hours. म्हणजे 24 तास तो डेली डोस मेंटेन होऊ शकतो. The non-selective beta blockers are slightly reduce the renal blood flow and the glomerular filtration rate, and thus it will minimal the beta 1 selective blocker action. म्हणजे बीटा ब्लॉकर हे आपण मोस्टली सिलेक्टिव्ह यूज करतो, का तर नॉन सिलेक्टिव्ह जर यूज केले तर आपल्या बॉडीमध्ये व्हरायटी ऑफ द बीटा रिसेप्टर आहेत. आपण स्टडी केलंय ऑलरेडी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये, तर ते व्हरायटी ऑफ द रिसेप्टर वरती पण काय होणार आहे, हे सगळे ड्रग जाऊन ऍक्ट होणार आहे. मग त्यामुळे अननेसेसरीली साईड इफेक्ट पण दिसणार आहेत. आपल्याला इफेक्ट कुणाबद्दल पाहिजे, ओनली हार्ट अँड द ब्लड व्हेसल, पण तसं होत नाही. ते काय होतं, इट विल शोईंग इट्स ऍक्शन थ्रू होल द बॉडी आणि दॅट विल प्रोड्यूस एज द साईड इफेक्ट. देन नेक्स्ट, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. काय ऍक्शन दाखवतात बीटा ब्लॉकर? बीटा ब्लॉकर लाईक अ प्रोप्रानोलॉल, इट विल गो into the body, it will absorb into the body, it will block the beta receptor. जेवढे जेवढे बीटा रिसेप्टर आहेत तेवढे ते ब्लॉक करतात. व्हॉट विल हॅपनिंग, इट विल डिक्रीजेस द हार्ट रेट, इट डिक्रीजेस द कार्डियक फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऍज वेल एज इट डिक्रीजेस द कार्डियक आउटपुट. ह्या तिन्ही गोष्टी कमी करतात आणि ते कमी झाल्यामुळे काय होतं, अल्टिमेटली द कार्डियक प्रेशर गेट डिक्रीज, आणि कार्डियक प्रेशर कमी झालं देन देयर इज अ प्रिव्हेंट द वर्स्ट कंडिशन, म्हणजे पुढे जो त्रास होणार आहे तो आत्ताच बंद होतो. सो बीटा ब्लॉकर्स आर गिवन इन अ कॉम्बिनेशन ऑफ अदर एनी थेरपी. द प्रोप्रानोलॉल, इट इज शॉर्टन रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ द मायोकार्डियल फायबर अँड द ऑटोमॅटिसिटी अँड इट विल डिलेड द एव्ही कंडक्टन्स. म्हणजे जे हार्ट पंप करण्याची कॅपॅसिटी आहे, हार्ट मधलं ब्लड बाहेर टाकण्याची कॅपॅसिटी आहे आणि हार्टचा जो रेट आहे, तर त्या सगळ्या गोष्टी कमी करतात. त्यामुळं हार्ट जे फोर्सफुल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे ते थोडं कमी कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्यामुळे त्याला एनर्जी कमी लागणार आहे. हार्ट मधलं ब्लड पण बाहेर पडायचं कमी होणार आहे, त्यामुळे जो पेरिफेरल रेजिस्टन्स आहे ते पण कमी होणार आहे. क्लिअर? ऍट अ हाय डोस इट विल हॅव्हिंग द मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन and directly it will act by the heart depression of the heart. म्हणजे हार्टच्या डोसला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्शन मिळते आणि डिरेक्टली डिप्रेशन ऑफ द हार्ट इज टेक्स प्लेस. देन नेक्स्ट, वेदर द बीटा ब्लॉकर इज कॉन्ट्राइंडिकेटेड, म्हणजे कुठल्या केस मध्ये आपण बीटा ब्लॉकर देत नाही. फर्स्ट, कार्डियक, पल्मनरी आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, ह्या ज्या सगळ्या कंडिशन आहेत त्यामध्ये आपण काय करतो, बीटा ब्लॉकर्स आर नॉट गिवन. देन व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ बीटा ब्लॉकर? काय ऍडव्हान्टेज आहे बीटा ब्लॉकरचा ऍज कम्पेअर टू अदर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट? इट विल हॅव्हिंग द ऍब्सेन्स ऑफ पोस्चरल हायपरटेन्शन. देन इट विल नॉट कॉजेस द बॉवेल अल्टरेशन. Then there is a salt and the water retention is takes place. It will having the low cost and once a daily regimen. म्हणजे हे सगळे काय त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. कमी कॉस्ट आहे, एकदाच द्यावं लागतं, बॉवल अल्टरेशन होत नाही, ऍब्सेन्स ऑफ पोस्चरल हायपरटेन्शन, म्हणजे पोस्चरल जे हायपरटेन्शन आहे ते पण होत नाही, आणि कार्डियक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, म्हणजे हार्टला प्रोटेक्ट करूनच काय असेल ते त्याची ऍक्शन ते दाखवते. देन व्हॉट इज द डिसएडव्हान्टेजेस? मग डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर इट विल कॉजेस द चेंज इन द लिपिड प्रोफाईल. म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसं गुड लिपिडची क्वांटिटी कमी करतं, बॅड लिपिडची क्वांटिटी वाढवतं, त्यामुळे त्या पर्सनला
अथरोस्क्लेरोसिस होण्याची चान्स जास्त आहे, प्लाग होण्याचा चान्स वाढतो. इट विल डिक्रीजेस द वर्क कॅपॅसिटी अँड प्रोड्युसेस द फटिक, म्हणजे त्या पर्सनची काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे त्याला कंटाळा आल्यासारखं वाटतं सारखं. देन इट ऑल्सो कॉजेस द सेक्शुअल डिस्टर्बन्सेस, लॉस ऑफ लिबिडो, मीन्स there is a tendency or the sexual desire get decreased. Sometimes there is a nightmares takes place, म्हणजे रात्री विनाकारण भीतीदायक स्वप्न पडते. So there is a chance to antidepressant use continuously, म्हणजे त्या पर्सनला रात्री भयानक स्वप्न पडायला लागतात, त्यामुळे तो पर्सन काय करतो तर अँटीडिप्रेसंट ड्रग घ्यायला स्टार्ट होतो, अँड देर इज अ चान्स टू बिकम अ डिप्रेसंट. अँड देर इज अ सबसेन्च्युअल कॉग्निटिव्ह डिसऑर्डर लाईक फटिगनेस, फॉरगॉटनेस, म्हणजे विसरायला लागतं, लक्षात राहत नाहीत गोष्टी, तर ह्या गोष्टी घडू शकतात इन केस ऑफ बीटा ब्लॉकर. क्लिअर? देन टू अवॉइड दॅट इफेक्ट और टू इन्क्रीज द सिनर्जिस्टिक ऍक्शन देर इज अ अल्फा पण बीटा डेरिव्हेटिव्ह ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स आर गिवन, म्हणजे अल्फाला पण ब्लॉक करतात, बीटाला पण ब्लॉक करतात. क्लिअर? एक्झाम्पल इज अ लेबिटोलॉल अँड द कार्बिडिलॉल, म्हणजे अल्फा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टर दोन्हीला मिळून पण ब्लॉक करून टाकायचं. एक्झाम्पल इज अ लेबिटोलॉल अँड कार्बिडिलॉल. दे आर कॉजेस द डिक्रीज इन द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स अँड इट विल ऍक्ट फास्टर ऍज कम्पेअर टू बीटा ब्लॉकर, म्हणजे बीटा ब्लॉकर दिल्यानंतर जेवढ्या वेळाने ऍक्शन दिसते त्याच्यापेक्षा फास्ट ऍक्शन कोणाची दिसते, अल्फा पण बीटा ब्लॉकरची. देन इट विल यूज द IV रूट ने यूज करतात टू डिक्रीज द ब्लड प्रेशर, बट दे आर शोइंग द चीज रिएक्शन, म्हणजे चीज, बनाना ह्याच्यासोबत जर हे डेरिव्हेटिव्ह घेतले तर त्याची ऍक्शन दिसूनच येत नाही. क्लिअर? बिकॉज इट इज हॅव्हिंग अ मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम. चीज आणि बनाना मध्ये काय असतं, मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम असतं, ते या डेरिव्हेटिव्हला डिग्रेड करून टाकतं आणि इट विल नॉट शोइंग इट्स ऍक्शन. देन कार्बिडिलॉल, इट इज अ फ्रिक्वेंटली सिलेक्टेड फॉर द लॉंग टर्म थेरपी ऍज कम्पेअर टू लेबिटोलॉल. क्लिअर? कार्बिडिलॉल हा जो अल्फा प्लस बीटा ब्लॉकर आहे तर तो मोस्टली यूज करतात, बट कार्बिडिलॉल इज अगेन हॅव्हिंग वन ऑफ द डिसएडव्हान्टेज दॅट इट इज नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, म्हणजे बीटा सगळीकडचेच ब्लॉक करून टाकतं, हार्टच्या रिलेटेड नाही, सगळे बॉडी जेवढे बीटा रिसेप्टर आहे तेवढे ब्लॉक करतं, बट अल्फा मधला फक्त अल्फा 1 ब्लॉक करतं. अल्फा 1 ला सिलेक्टिव्हिटी आहे त्याला, बाकीच्या अल्फा रिसेप्टरला काय करत नाही. बट इन केस ऑफ बीटा रिसेप्टर सगळे बीटा रिसेप्टर ब्लॉक करून टाकतो. सो इट इज हॅव्हिंग अ व्हरायटी ऑफ द डिसएडव्हान्टेजेस. का तर बीटा आपल्याला सिम्पॅथेटिक सिस्टीम सगळीकडे गरजेची आहे, फक्त हार्टला ब्लॉक करायचे, त्यामुळे सगळे रिसेप्टर जर ब्लॉक केले तर वी नो ऑलरेडी दॅट हॉर्मोन सिस्टम रिलीज, एंडोक्राइन हॉर्मोन रिलीज, ऑल द बॉडी प्रोसेसेस, युटेराइन, मिच्युरेशन, स्वेट, सलाइवेशन, that all properties are related with the alpha action, beta action. आपण बघितलं ऑलरेडी सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये की बीटा रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट आहे, काय काय ऍक्शन दाखवतात. तर सगळ्याला ब्लॉक करून टाकलं तर सगळ्या ऍक्शन ज्या अदर ज्या प्रोड्यूस होणार आहेत दॅट इज नथिंग बट द साइड इफेक्ट. क्लिअर? देन सिंगल अल्फा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर, मग फक्त अल्फा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर. एक्झाम्पल इज अ फिनटोलामाइन डेरिव्हेटिव्ह. काय होऊ शकतं, और प्राझोसिन डेरिव्हेटिव्ह. इट विल ब्लॉक अल्फा 1 रिसेप्टर and it will dilate the both resistance and the capacitance vesicle. Clear? It will having the little reflux on the cardiac stimulation and the renin release. म्हणजे ह्याचा कार्डियक स्टिम्युलेशन वरती आणि रेनिन रिलीज वरती ऍक्शन कमी आहे. अँड देयर इज अ ऑटो रेग्युलेशन ऑफ द नॉर ॲड्रिनालिन रिलीज. म्हणजे कधी कधी काय होतं, त्याचे रिसेप्टर ब्लॉक केले की आपल्या बॉडीला वाटतं की ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिन रिलीज होत नाहीये, म्हणून आपली बॉडी काय करते, आणखीन जास्त तयार करते ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिन, आणि मग तिथे ड्रगचा इफेक्ट कमी होतो. एक्सेस ॲड्रिनालिन अँड नॉन ॲड्रिनालिन शोइंग द डबल ऍक्शन आणि इट इज वन ऑफ द साइड इफेक्ट. तर ते अल्फा रिसेप्टरच्या कम्पेअरला कमी दिसतं. प्राझोसिन at a first dose it will produces the postural hypertension and then still we are continue the therapy, their effect is diminished. म्हणजे पहिल्यांदा प्राझोसिन हे पहिल्यांदा दिलं तर पोस्चुरल हायपरटेन्शन तयार करतं आणि त्यानंतर जरी तसंच ते कंटिन्यू चालू ठेवलं तर एका पर्टिक्युलर वेळ आल्यानंतर तो जो इफेक्ट आहे तो कमी होऊन जातो. एव्हरीवन क्लिअर? देन व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ प्राझोसिन? Improved cardiac carbohydrate metabolism, favorable effect lipid profile,
and the symptomatic improvement is observed. म्हणजे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम चांगलं करतं. सो देयर इज अ पोस्चरल हायपरटेन्शन इज केम टू नॉर्मल. देन जे काही लिपिड प्रोफाईल आहे ते पण ते बॅलन्स ठेवतं अल्फा ब्लॉकर. क्लिअर. आणि जे काय अदर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे जे अदर सिम्प्टोमॅटिक इफेक्ट दिसतात की चक्कर आल्यासारखं होणं, वॉमिटिंग सारखं फील होणं, ते पण हे कमी करतं प्राझोसिन डेरिव्हेटिव्ह. देन व्हॉट आर द ऍडवर्स इफेक्ट. मग ऍडवर्स इफेक्ट काय? ऍट द बिगिनिंग the postural hypertension, it is one of the side effect, but after long term of therapy that effect is came to normal. Then also it will showing the dry mouth, weakness, palpitation, nasal blockade, blurred vision. These are the another side effect. का तर आपल्या आईज मध्ये पण अल्फा रिसेप्टर आहेत ऑलरेडी. आपण हे डायलेटर्स, रेटिना डायलेटर, कन्स्ट्रिक्टर ते आपण बघितले. ओके, मिड्रियाटिक्स, मिओटिक्स ऑलरेडी आपण स्टडी. Then at a high dose there is a ejaculation problem in the male is observed at time of sexual condition. Then next it is a fluid retention and the sometimes the monotherapy म्हणजे फक्त प्राझोसिन एकटंच दिलं तर त्या पर्सनला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होण्याचा चान्स असतो. Then what is the uses? The prazosin is itself used as an antihypertensive agent, but it is not a first line drug. म्हणजे फक्त हाच ड्रग किंवा पहिल्यांदाच त्या पर्सनला देत नाहीत. का नाही देत? बिकॉज इट इज हॅव्हिंग द चान्स टू फ्लुइड रिटेन्शन अँड द टॉलरन्स. अँड इट विल बी कंबाइन्ड इन केस ऑफ डायुरेटिक्स, अल्फा ब्लॉकर, दोज विच आर नॉट अचिव्हिंग द टार्गेट ब्लड प्रेशर. म्हणजे कुठलीही दुसरी ट्रीटमेंट देऊन जर त्या पर्सनचं ब्लड प्रेशर नॉर्मल होत नाहीये तर त्या केसमध्ये आपण डायुरेटिक बरोबर, बीटा ब्लॉकर बरोबर प्राझोसिन हे कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो. क्लिअर. जेव्हा कुठलीच दुसरी ट्रीटमेंट इफेक्टिव्ह ठरत नाही त्या केसमध्ये. देन नेक्स्ट क्लास वी विल सी इन अ नेक्स्ट लेक्चर. हे जे पुढचे दोनच क्लास राहत आहेत, सेंट्रल सिम्पॅथोमायमॅटिक्स एजंट्स अँड द vasodilators, that we will see in a next lecture. Clear everyone? All of you understood? Anyone have any doubt? Okay, it is one of the big chapter, but once you will understood that the condition, then you don't need to go deeply while case of studying the anti-arrhythmic drug, anti-anginal drug, atherosclerotic drug. There is no need to go deep in that chapter.